बारामतीत अजित पवार गणेशोत्सवाच्या भेटीला आले नाहीत म्हणून जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या फोटोलाच लावले काळे कापड। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र देवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केलेला आहे। या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते। मात्र अजित पवार यांनी बारामतीत सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या पण आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही म्हणून सुरेंद्र देवरे यांनी त्यांच्या फोटोला काळे कापड लावले। या घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र देवरे यांना ताब्यात घेतले। महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले। पोलिसांनी सुरेंद्र देवरे यांना लगेच ताब्यात घेतले। दरम्यान सुरेंद्र देवरे यांनी सांगितले की एकनाथ गणेशोत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम ठेवले होते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये यांचा दौरा होता। या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या। अगदी छोट्या छोट्या तरुण मंडळाच्या गणपतीला देखील भेट दिली। मात्र आम्ही विनंती करूनही अजित पवार या मंडळाकडे फिरकले नाहीत। अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचे छायाचित्र या मंडळापुढे लावूनही कुटुंबातील कुणीही तिकडे फिरकलं नाही, त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त केली असं देवरे म्हणाले। भेट देऊन गेले परंतु जाणीवपूर्वक आमचा अपमान करण्याच्या उद्देशाने गोरगरीब जनतेच्या योजनांच्या स्टॉलला त्यांनी उद्घाटनाला वेळ दिला। याचा अर्थ आहे की त्यांना सर्वसामान्य जनतेच्या कार्यामध्ये रस नाही, त्यांना फक्त मोठमोठ्या कार्यकर्त्यांच्या मंडळाला उद्घाटनाला वेळ आहे आता निघतो। त्याच्यामुळे आम्ही त्यांचा फोटो फक्त दाखवून टाकतो, बाकी आमचं काही कोणाविषयी काही मत नाही कोणी सांगितलं आम्ही करणार ना, आम्ही करणार नाही, तुम्ही काही करा ना। आणि काय मग ताब्यात घेतल्यानंतर काय होतं ती तुम्हाला माहिती आहे, नवीन आहे, तुम्ही नवीन आहे। कोण खराब करते? ज्या व्यक्तीने खराब केलं त्याला जाऊ पिंजरा। तुमच्यात हिंमत आहे का? तुमच्यात हिंमत आहे का त्याला जाऊ पिंजरायची? वातावरण कोण खराब करते? आज कोण गरीबांच्या योजनेचा इथं स्टॉल चाललेला आहे, ते जाणीवपूर्वक राजकारण करते। गाडी घ्या आपली, चला शिंदे साहेबांचा अपमान केलेला आहे। शिंदे साहेबांचा अपमान करणारा कोण पैदा व्हायचा आहे या महाराष्ट्रामध्ये किती मोठा असला तरी शिंदे साहेबांचा अपमान संपून घेणार नाही मी। बारामतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नावाने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे सर्व कार्यकर्त्यांना आदेश आहेत की कोणतेही कार्य करत असताना लोकाभिमुख तुम्ही कार्य करा, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवा, त्यांच्या या सूचनेचं पालन करण्यासाठी आम्ही बारामतीमध्ये एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। आणि या फेस्टिवलमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजनांचं प्रदर्शन आणि गोरगरीब जनतेला माहिती आणि त्याचा लाभ मिळवून देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण बारामती परिसरामध्ये पोस्टर लावलेले आहेत आणि कमानी उभा केलेल्या आहेत आणि या कमानीवरती आम्ही शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब
आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे फोटो देखील टाकलेले आहेत। परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं। आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली। परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत। पोलीस प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कुठलाही कारण नाही। त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्या परवानगी घेऊन हा फेस्टिवल केलेला आहे। आमच्या कमानीवरचा बोर्ड आम्ही झाकत आहोत, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमानीचा बोर्ड झाकत नाही। त्याच्यामुळे कोणता बोर्ड लावायचा कोणता बोर्ड झाकायचा हा सर्वस्वी अधिकार आयोजक म्हणून माझा आहे आणि त्याच्यामुळे मला कुणी अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे मज्जाव करू शकत नाही। केला तर गावातलं वातावरण जर दूषित झालं तर याची सगळी जबाबदारी अजितदादा आणि बारामती शहर पोलीस स्टेशनची असेल। सर नेमका काय प्रकार घडलेला आहे मी याच्याबद्दल नंतर बोलतो।